डांग जिल्ह्यातील आहावा येथे आयोजित नॅचरल ॲग्रिकल्चर प्रिशवर्क इन नेचर या विशेष कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी लाभली। देशभरात भारताचा पहिला नैसर्गिक जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या डांग जिल्ह्याने नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात आदर्श उदाहरण घालून दिले आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। गेल्या काही वर्षात रासायनिक खतांमुळे जमीन व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आहे। या स्लो पॉइझनमुळे कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली। डांग जिल्ह्यातील सर्व 311 गावातील प्रत्येक शेतकऱ्याने विषमुक्त अन्न व सुपीक जमीन पुढील पिढ्यांना वारसा म्हणून द्यावी असे आवाहन यावेळी व्यक्त करण्यात आले। नैसर्गिक शेतीचा पाया आपल्या देशी गायीमध्ये असल्याचे अधोरेखित करत केवळ एका गायीच्या शेण गोमूत्राच्या सहाय्याने 30 एकर जमिनीवर झिरो बजेट नैसर्गिक शेती शक्य असल्याचे सांगण्यात आले। या पद्धतीमुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होतेच, याशिवाय उत्पादनाची गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते। नैसर्गिक शेतीमुळे जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण वाढते, तसेच गांडुळासारख्या उपयुक्त जीवनसृष्टीचे पुनरुज्जीवन होते, असेही स्पष्ट करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या अनुभवांना व कार्यपद्धतीला जाणून घेण्यात आले। जीवामृत आणि घन जीवामृत तयार करण्याच्या पद्धतीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, जे विशेष कौतुकास्पद ठरले। डांग जिल्ह्याने उभारलेले नॅचरल डँग हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही चळवळ घराघरात पोहोचवूया असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।